आपण दररोज मनोभावे देवपूजा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शास्त्रामध्ये देवपूजा गुपित ठेवण्याला खूप महत्त्व दिलं जातं. आजकालच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो, अगदी आपली पूजासुद्धा. पण असं करणं योग्य आहे का? आपली भक्ती जगाला दाखवल्याने तिचं फळ कमी होतं का? मग प्रश्न असा येतो, की सोशल मीडियावरती देवपूजेचे व्हिडिओ टाकूच नयेत का? मग त्यामागचा उद्देश काय असावा? काय टाळावं? कोणत्या मर्यादा राखाव्यात? उपाय कोणते करावेत? याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. कारण एक छोटीशी चूक आपल्या साधनेवरती परिणाम करू शकते. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. देवपूजा म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती आपल्या मनाला शांतता देणारी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एक साधना आहे. दररोज काही मिनिटं देवासमोर बसल्याने आपला ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहतं. देवपूजा करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाची श्रद्धा. तुम्ही किती मोठी पूजा करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती मनापासून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, की माझ्या भक्ताला माझे रूप किंवा माझा अंश प्रत्येक वस्तूमध्ये दिसतो आणि तो त्याला आपल्या मनामध्ये माझे नाव घेऊन पूजतो. माझ्याच रूपाची किंवा अवताराची मूर्ती बनवून पूजतात. ज्यांना या मूर्तीमध्ये माझं रूप किंवा अंश दिसत नाही, ते माझ्या शाश्वत आणि असीम रूपाची पूजा करतात. दोन्ही प्रकारचे भक्त भक्तीच्या मार्गावर चालतात आणि माझ्या परमनिवासाकडे वाटचाल करतात. हे अर्जुना, पूजा म्हणजे मनाची जोपासना आहे आणि मनाच्या साधनेचा विधीशी काय घेणं देणं. ज्या प्रकारे दोन प्रेम करणाऱ्याचे प्रेम करण्यापूर्वी मन जुळतात, त्याच प्रकारे भक्ती केली जाते. या पद्धती तर निर्मात्यांनी बनवून दिलेल्या आहेत. मी त्या पद्धतीने केलेली पूजा देखील स्वीकार करतो, पण मी हे काहीच बघत नाही की माझा भक्त कोणत्या पद्धतीने पूजा करत आहे किंवा करत नाही. मी बघतो फक्त हेच, की पूजा करणाऱ्याचे मनाचे भाव कसे आहेत, त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी भक्ती, भावना, प्रेम आहे की नाही हे बघतो. ज्या पूजेमध्ये भक्तिभाव आणि माझ्यासाठी वात्सल्य नसेल, तर अशी पूजा करून मला कोणीच प्राप्त करू शकत नाही. मला प्राप्त करायचे असल्यास माझ्यामध्ये मन आणि ध्यान लावावे. कारण जिवंतपणा म्हणजे चेतना. आपण जिवंत आहोत यासाठी आभार मानणे म्हणजे पूजा. घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडणं न चुकता, जसं आपण रस्त्यावरून चालतो, आपल्याला तेच दिसतं जे आपण बघतो. पण आपल्याला कोण बघतं आहे हे आपल्याला कळतं का? नाही. किड्या, मुंगे, साप तर आपण दुरूनच पाहतो आणि पाळत ठेवली तर ते पळून देखील जातात, आपल्याला कळत देखील नाही. जोपर्यंत त्याला भेटावंसं वाटत नाही, आपण जिवंत आहोत. आपल्या आयुष्याकडे देवाचं, कुलदेवीचं व्यवस्थित लक्ष आहे. जे कर्माचे भोग आहेत ते व्यवस्थित काही न सोडता न चुकता भोगून घेणारं. देवाला सगळं माहिती असतं, म्हणून कारण काहीही असो, देवाला रोज हात जोडून पाया पडून त्यांचं श्रेष्ठत्व मानणं, स्तुतीने प्रसन्न करणं, स्तोत्र वाचून देवाची कीर्ती म्हणणं, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे ही जाणीव ठेवणं. म्हणून रोज देवपूजा करावी. विशिष्ट दिवशी म्हणजे फक्त सणासुदीला काही त्यांच्यासाठी गोडधोड, विशेष पूजा, काही सुगंधित फुलं असं करणे, ज्यांनी त्या सणांचा आनंद देखील घेता येईल. देवपूजा केल्यावर जर तुम्हाला प्रसन्न वाटत असेल, तर रोजच देवपूजा करायला हवी. पण जर नियमित पूजा करण्याचं दडपण तुम्हाला येत असेल, तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. अगदी कोरडी देवपूजा तुम्ही करू शकता किंवा प्रत्यक्ष पूजा करणं जमत नसेल, तर मनातल्या मनात मानस पूजा देखील करू शकता आणि तेही शक्य नाही झालं, तर नामस्मरण करा. नामस्मरण केव्हाही आणि कुठेही केलं तरी चालतं आणि तेही शक्य नाही झालं, तरी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, तुम्ही देवपूजा केली किंवा नाही, तरी देवाला काही एक फरक पडत नाही. पूजा आपल्या आनंदासाठी आणि समाधानासाठी असते, देवासाठी नाही. मागे ना मला एक कमेंट आली होती, की मी शहरात राहते आणि माझ्या सासूबाई गावाकडे राहतात. त्या रोज तिकडे देवपूजा करतात आणि मला असा प्रॉब्लेम आहे, की मला रोज देवपूजा करणं जमत नाही. तर मग मी असा विचार करत आहे, की सर्व देव सासूबाईंकडे देऊन टाकावेत आणि मी फक्त स्वामींचा फोटो ठेवावा, कारण तिथे रोज देव पूजले जातील. मला असं करता येईल का? असं त्या ताई मला विचारत होत्या. पण मग काय सांगावं आता त्या ताईंना? तर सॉरी ताई, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तर जेवढा वेळ तुम्ही माझ्या व्हिडिओवरती कमेंट करण्यासाठी दिलात, तेवढा वेळ तुम्ही देवपूजेला नक्कीच देऊ शकता. देवपूजा नेहमीच केली पाहिजे. आपल्याला जमेल तशी मन शांत व प्रसन्न राहते. आणि राहिला सासूबाईंचा प्रश्न, तर त्यांच्या देवपूजेचं फळ त्यांनाच लाभणार आहे. ते त्यांचं चांगलं कर्म आहे आणि मी स्वतः स्वामींचे करते. स्वामींना भोळी सेवा ही आवडते.
जशी जमेल तशी सेवा करावी, पूजा करावी, मानस पूजा करावी आधी सांगितल्याप्रमाणे किंवा कोरडी देवपूजा करावी. कारण संकट आल्यावरच आपल्याला देवाची आठवण येते, तेव्हा खूप वेळ गेलेला असतो. त्यामुळे देवाचे जेवढे जमेल तेवढे करत राहावे. काही संकट असेल तर त्या पुण्याचा उपयोग दुःख सहन करण्यासाठी सहज होतो, तेवढा पुण्य संचय करत राहावा. पण एक सांगू का, तुमच्या मनामध्ये देव आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. सकाळी उठल्यावर, अंघोळ झाल्यावर, जेवताना आणि झोपताना देवाला नमस्कार करून धन्यवाद म्हणा. दिवसभर काम करत असताना कृतज्ञ राहा. आपण आपल्यासाठी दिवसाचे 24 तास देत असतो, म्हणजे त्यात सगळेच आले, जसं की आपले पती असतील, मुलं असतील, घरातील इतर सदस्य. पण ज्यानं हे विश्व निर्माण केलं आहे, ज्याच्या कृपाप्रसादाने आपण इथे पृथ्वी तलावरती आहोत, त्याच्यासाठी कृतज्ञता म्हणून तरी दिवसातली 24 मिनिटं आपण नक्कीच देऊ शकतो. बाकीचा वेळ आहेच की मग आपला. आणि असा विचार करून जर तुम्ही देवपूजा केली ना, तर तुम्हाला देवपूजेचं कधी ओझं वाटणार नाही. देव भावाचा भुकेला असतो. त्याला 2 हात, तिसरं मस्तक जोडलं की तो प्रसन्न करता येतो. पण हेच जर त्याला नीटनेटकं स्वच्छ करून, नवीन वस्त्र परिधान करून, छान फुलांच्या माळा अर्पण करून, सोबतीला तिळाच्या तेलाची समई, तूप लावून पेटवलेली निरांजन, शेजारी मंद दरवळ पसरत असलेली सुवासिक अगरबत्ती, देवघराभोवती काढलेली छोटीशी रंग भरलेली रांगोळी आणि मंत्र उच्चारण करण्यासोबतच घंटेचा मंजूळ आवाज बघा तुमचा मानसिक आनंद कसा वाढवतो. हे सगळं आपण आपल्यासाठीच करतो. घरात देव असणं आणि त्यांची पूजा करणं म्हणजे घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या शक्तीला आवाहन करणं. तेव्हा देवपूजा करा. कमीत कमी दिवा लावून अगरबत्ती पेटवून नमस्कार तरी करा. इतकंच मी तुम्हाला सांगेन. आजकाल ना एक खोटा विचार देखील येत आहे. देवपूजा घरी करू नये, खूप सोवळं वगैरे लागतं. पण मी माझ्या घरी रोज पूजा करते. जशी जमेल तशी पूजा करते. ज्या दिवशी सोपस्कार किंवा पंचोपचार पूजा नाही जमली, त्या दिवशी मी कोरडी देवपूजा करते. सुतक वगैरे असेल किंवा माझा मासिक धर्म सुरू असेल, तर त्यावेळेस मी मानस पूजा करते. नंतर क्षमा मागून परत पूजेला सुरुवात करते. नित्य देवपूजा केल्याने देव सतत आपल्या पाठीशी उभा असतो. ही श्रद्धाच आपल्याला जगायला मदत करते. आपण सगळे बाहेर गेलो तरी घरी कोणीतरी आहे असं सतत वाटतं. देवाकडे पाहिलं तर समाधान वाटतं. जशी जमेल तशी पूजा करा. भाव महत्त्वाचा आहे. शेवटी तुमची इच्छा. आजकाल आपण सोशल मीडियावरती सगळं शेअर करतो. आपलं रुटीन असेल किंवा आपली देवपूजा असेल, आपण कुठे चाललोय, काय घातलं वगैरे, वगैरे सगळंच काही आपण शेअर करतो. मग आपली देवपूजा जी आहे, जी ईश्वराची आपण साधना करतो, ते सगळं आपण सोशल मीडियावरती दाखवावं का? की गुप्तपणे आपण आपल्या देवांची पूजा करावी, कोणाशी काही शेअर करू नये. कारण आपण मंदिरात जातो, मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होतो. हजारो लोकांच्या गर्दीमध्ये आपण बाप्पा मोरयाचा जयघोष करतो. हे सर्व गरजेचं आहे. पण तुमच्या मनातल्या मनात त्या खास कोपऱ्याचं काय, जिथे फक्त तुम्ही आणि तुमचा ईश्वर असतो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची दिशा बदलू शकतो. ती म्हणजे खाजगी पूजा, म्हणजेच जिला आपण गुप्त पूजा देखील म्हणू शकतो. ही पूजा का महत्त्वाची आहे आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवू शकते? तर पहा, खाजगी पूजा म्हणजे केवळ सोपस्कार नव्हे. जेव्हा तुम्ही जगाचा कोलाहल मागे सोडून, मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे आपल्या देवघरामध्ये बसता, तो क्षण म्हणजे खाजगी पूजा. यात कोणत्याही प्रदर्शनाची भावना नसते. येथे फक्त तुम्ही भक्त म्हणून, देवाचे अपत्य म्हणून देवाशी संवाद साधता, देवाशी तुम्ही बोलता. तुमच्या मनातलं जे काही आहे ते देवाजवळ तुम्ही व्यक्त करता. मोठ्या मंदिरामध्ये लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. पण आपण घरी केलेल्या पूजेमध्ये आपलं मन एकाग्र होतं. धकाधकीच्या आयुष्यामध्ये हे 15 मिनिटं तुमच्यासाठी मेंटल डिटॉक्स सारखं काम करतात. आणि जेव्हा घरातील मुलं तुम्हाला शांतपणे पूजा करताना पाहतात, तेव्हा त्यांच्यावरती देखील नकळतपणे चांगले संस्कार होतात. ही केवळ तुमची पूजा नसते, तर पुढच्या पिढीसाठी एक शिदोरी असते. घरामध्ये नियमित पूजा केल्याने वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या घरामध्ये रोज दिवा लागतो आणि स्तोत्र म्हटली जातात, तिथे क्लेश कमी होतात. पूजा ही आपल्याला शिस्त लावते. त्या शांत वेळी आपण स्वतःच्या चुकांचा विचार करू शकतो आणि त्या सुधारण्याची शक्ती देवाकडे मागू शकतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजा, नामस्मरण आणि उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण रोज श्रद्धेने देवाची सेवा करतो. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. तो म्हणजे पूजा नेहमी गुप्त असावी. आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर करायची सवय लागली. पण देवपूजेच्या बाबतीत ही एक मोठी चूक ठरू शकते. आता तुम्ही म्हणाल, की तुम्ही तर सगळं शेअर करताय, मग तुम्ही आम्हाला कसं काय सांगू शकता? तर पहा, त्याचंही उत्तर मी पुढे देणार आहे.
पण जेव्हा आपण एकांतात नामस्मरण किंवा पूजा करतो तेव्हा एका विशिष्ट प्रकारची सात्विक ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते. जर आपण त्याचे प्रदर्शन केले किंवा लोकांना सांगत सुटलो तर ती ऊर्जा विखुरली जाते. जसं अत्तराची बाटली उघडी ठेवली तर सुगंध उडून जातो, तसंच प्रदर्शनामुळे पूजेचं पुण्य कमी होऊ शकतं. भक्तीचा मुख्य उद्देश आहे अहंकार नष्ट करणे. पण जेव्हा आपण कोणाला सांगतो की मी आज 10 माळा जप केला किंवा मी अमुक उपवास केला, तेव्हा नकळत मीपणा येतो. जिथे अहंकार असतो तिथे ईश्वर नसतो. म्हणूनच तुमची साधना ही फक्त तुमच्यात आणि तुमच्या देवामध्येच राहिली पाहिजे. अध्यात्म सांगतं की प्रत्येक व्यक्तीचे विचार सारखे नसतात. तुमच्या प्रगतीवर किंवा साधनेवर कोणाची तरी वाईट नजर पडू शकते. म्हणूनच जुने लोक सांगायचे की जप करताना हात गोमुखीमध्ये म्हणजे झोळीमध्ये असावा, जेणेकरून तुम्ही काय जप करता हे कोणाला दिसणार नाही. शास्त्रामध्ये मानस पूजा ही श्रेष्ठ मानली गेली आहे, कारण ती पूर्णपणे गुप्त असते. जितकी तुमची क्रिया गुप्त तितकीच तिची तीव्रता जास्त. म्हणूनच मंत्र, तंत्र आणि साधना ही नेहमी गोपनीय ठेवावी, असं आपले पूर्वज आणि गुरुजन सांगतात. सध्याच्या काळात आपण काही चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. सोशल मीडियावरती पोस्ट करणं, पूजा करतानाचे फोटो किंवा व्हिडिओ दिखाव्यासाठी पोस्ट करणं टाळायचं आहे. साधनेची चर्चा करणं, मी कोणता मंत्र जपते किंवा मला पूजेमध्ये काय अनुभव आले आहेत, हे चव्हाट्यावरती मांडायचं नाही. तुमची देवघर किंवा पूजेची जागा ही शांत आणि शक्य असल्यास थोडी खाजगी असावी. भक्ती ही अंतर्मनातून असावी, प्रदर्शनातून नाही. तुमची पूजा जितकी गुप्त असेल तितकीच ती ईश्वरापर्यंत लवकर पोहोचेल. कारण बघा, गूढ आणि गुप्त या शब्दामध्ये मोठी शक्ती असते. आपली भारतीय संस्कृती सांगते की दान, विद्या आणि साधना जितकी गुप्त असेल तितकी ती लवकर फळते. त्यामुळे पूजा करताना मोबाईल शक्यतोवर बाजूला ठेवावा आणि त्या ईश्वराशी मनातून तुम्ही कनेक्ट व्हावं. आता मोबाईल बाजूला ठेवायचा म्हणजे तुम्हाला मंत्रस्तोत्र येत नसतील तर मोठ्या आवाजामध्ये मंत्रस्तोत्र लावून तो मोबाईल तुम्ही बाजूला ठेवायचा आहे. कारण मोबाईलवरती आपण मोठ्या आवाजामध्ये मंत्रोच्चार लावल्याने काय होतं की आपलं लक्ष विचलित होत नाही. डोक्यामध्ये सतत काही ना काहीतरी विचार येतात, नकारात्मक विचार येतात. ते विचार बाजूला सारले जातात. सगळं लक्ष आपल्या त्या मंत्रोच्चारावरती जातं आणि कुठेतरी आपण त्या ईश्वराशी जोडले जातो. अध्यात्म सांगते की पूजा आणि साधना ही एक विशेष प्रकारची ऊर्जा आहे. ही ऊर्जा एका बंदिस्त भांड्यामध्ये साठवलेल्या पाण्यासारखी असते. जर आपण तिचे प्रदर्शन केले तर ती ऊर्जा विखुरली जाते. तुमची साधना जितकी गुप्त असेल तितकी ती जास्त सिद्ध होते. म्हणूनच मंत्र आणि जप नेहमी गुप्त ठेवण्यास सांगितले जाते. सोशल मीडियावरती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला प्रेमानेच बघेल असं नाही. कोणाच्या मनामध्ये असूया असू शकते तर कोणाच्या मनामध्ये शंका. यालाच आपण दृष्ट लागणे म्हणतो. लोकांच्या नकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या सात्विक साधनेवरती होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन पूजेतून उडू शकतं. आपल्या शास्त्रामध्ये 9 प्रकारच्या गोष्टी गुप्त ठेवायला सांगितल्या आहेत, ज्यामध्ये आपलं आयुष्य असेल, वित्त असेल, आपली साधना असेल. कारण हे सगळं ना आपल्या वटवृक्षासारखं असतं, जे आपले मूळ घट्ट धरून ठेवतं आणि कालांतराने त्याचं आपल्याला फळ देतं. मग आता स्वतःची रोजची वैयक्तिक पूजा आणि जप कधी सोशल मीडियावरती टाकायचेच नाहीत का? तर बघा, याचेही 2 पैलू आहेत. जर तुम्ही लोकांना प्रेरणा देण्यासाठी, तुम्ही धर्माचा प्रसार करण्यासाठी, एखाद्या स्तोत्राचे महत्त्व सांगण्यासाठी किंवा लोकांना पूजेची योग्य पद्धत शिकवण्यासाठी व्हिडिओ बनवत असाल, तर तो प्रसार आहे, प्रदर्शन नाही. आता व्हिडिओ टाकण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी हे लोकांना दाखवून स्वतःची स्तुती करून घेण्यासाठी करते की लोकांमधील भक्ती जागवण्यासाठी? जर हेतू शुद्ध असेल तर त्याचे दोष लागत नाहीत. तुमच्यासोबत पूजेचे व्हिडिओ शेअर करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. वेगवेगळ्या अँगलनी आम्हाला शूटिंग घ्यावी लागते. पूजा करत असताना मध्येच आम्हाला उठावं लागतं. ती पूजा तुमच्यासोबत शेअर करावी लागते. बऱ्याचशा पूजा आजपर्यंत मी शेअर केलेल्या आहेत, ज्यामध्ये कोरडी देवपूजा असेल, रोजची देवपूजा कशी करावी, देवघरातील देवांची मांडणी कशी असावी किंवा इतर कोणत्याही सणावारांविषयीची पूजेची माहिती असेल, तर हे आमचं काम आहे. आणि तुम्ही देखील सोशल मीडियावरती असाल आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना काही माहिती सांगत असाल एखाद्या सणावाराविषयीची. जसं की आधी मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. उदाहरण ते यासाठीच दिलं होतं की बाबा बघा, आमचे व्हिडिओ बघून कसे लोक प्रेरित होतात. त्यांनाही पूजा करण्याविषयी इच्छा मनामध्ये जागृत होते आणि आपली पूजा बघून जर इतरांना पूजा करावीशी वाटली तर हे देखील एक छोटंसं पुण्यच आमच्या पदरात पडतं. म्हणून सोशल मीडियावरती पूजेचे वगैरे व्हिडिओ आम्ही टाकत असतो. त्याचबरोबर काही लोकांना बऱ्याचशा समस्या असतात आणि त्या समस्यांचं समाधान त्यांचं होत नसतं. जसं की ते खूप कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, पण त्यांच्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळत नसेल. तर एखादी साधना असेल, एखादी सेवा असेल, उपाय असतील, तर ते शेअर केल्यामुळे त्यांच्या जर काही अडचणी दूर होत असतील, तर यामध्ये चुकीचं असं काहीच नाही.
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी देवपूजा करतो, ती देवपूजा शेअर करत असताना जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह आहात आणि तुम्ही काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असाल, तर नक्कीच ते शेअर करा. पण उगाचच तुम्ही केलेली पूजा लगेच सेल्फी क्लिक करून तुम्ही WhatsAppवरती असेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती पोस्ट करणं टाळा, जर तुम्ही प्रोफेशनल नसाल तर. कारण यामुळे तुमची साधना जी आहे, यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. म्हणून ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आम्ही देखील सोशल मीडियावरती रोजच्या रोज पूजेचे व्हिडिओ उठसूट टाकत नाही. ज्यावेळेस गरज असेल तेव्हा आम्ही नक्कीच देवपूजेचे व्हिडिओ शेअर करतो. कधी इतर गोष्टी असतात ज्यामध्ये सणवार, व्रतवैकल्यांविषयीची माहिती असते, ती शेअर करत असतो. कारण जेव्हा आपण पूजेचा फोटो टाकतो, तेव्हा आपला मूळ उद्देश भक्ती न राहता मला किती लाईक्स मिळतील किंवा लोक मला किती धार्मिक समजतील याकडे वळतो. जिथे अहंकार म्हणजेच इगो येतो, तिथे देवाची कृपा थांबते. देव तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या कृतीपेक्षा तुमच्या भावाचा भुकेला असतो. दिखाव्यामुळे भक्तीतील शुद्धता हरवते. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, की तुमचा हेतू जर प्रेरणा देणं असेल, जर तुम्ही एखादी सुंदर रांगोळी काढली किंवा सजावट केली किंवा तुमच्या धर्माची एखादी चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून फोटो टाकला, तर ते प्रेरणादायी ठरू शकते आणि तुमच्या या प्रेरणेमुळे कितीतरी लोकं जे आहेत ते पूजेकडे वळू शकतात. ते आपल्या धर्माच्या गोष्टी माहिती करून घेतात. बऱ्याचशा लोकांना देवपूजेविषयीची नीटशी माहिती नसते, सणावारांविषयीची माहिती नसते. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सेवा, काही उपाय जर पोहोचले, ज्यामुळे त्यांना खरंच फायदा झाला, तर यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. आता आधी सांगितल्याप्रमाणे दान, विद्या आणि साधना जितकी गुप्त असेल तितकी ती फळते. पण बघा, काही अनुभव जे असतात ते आम्ही शेअर करतो. पण बऱ्याचदा असं होतं, की आम्हाला जे अनुभव आलेत ते तुम्हाला येत नाहीत म्हणून पण खूप त्यावरती आम्हाला ट्रोल केलं जातं. जसं की तुम्हाला तो अनुभव आला, मग तो आम्हाला आला नाही, असं का झालं? तर पहा, अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. म्हणून अनुभव देखील कोणाशी शेअर करायचे नसतात. जेही स्तोत्र मंत्र तुम्ही पठण केलं, एखाद्या सेवेमुळे तुमचं चांगलं झालं, तर त्यामागे तुम्ही केलेले चांगले कर्म असू शकतात, म्हणून देखील तुमचं चांगलं झालं असेल. पण एखाद्या व्यक्तीला नाही आला अनुभव, तर त्याचे प्रारब्ध असू शकतात. त्यामुळे तुमचा अनुभव तुम्ही नक्कीच कोणासोबत शेअर करू नका. तुम्ही सेवा सांगू शकता. सेवेमुळे कोणाचं काहीच वाईट होत नाही. सेवेमुळे त्या व्यक्तीचं जर चांगलं होणार असेल, त्याच्याकडून देवाची सेवा होणार असेल, तर ती गोष्ट चांगलीच आहे. पण तुमचा अनुभव मात्र कोणाशी शेअर करू नका. आता आमचं आधी सांगितल्याप्रमाणे आमचं हे काम आहे, की तुम्हाला सेवेसाठी किंवा देवपूजेसाठी प्रेरित करावं. तुम्हाला जर देवपूजेचा कंटाळा येत असेल, तर तो दूर व्हावा. देवाशी तुम्ही कनेक्ट व्हावं. तुम्हाला छान मनःशांती लाभावी. यासाठी जर तुम्हाला आमच्या व्हिडिओतून काही महत्त्वाची माहिती मिळत असेल, तर ती नक्कीच आमच्यासाठी देखील फायद्याची आहे आणि तुमच्यासाठी देखील आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सोशल मीडियावरती काही तुमचं अकाउंट नाही आहे वगैरे, पण तरी देखील तुम्ही उगीचच तुमची पूजा झाली की पोस्ट टाकत असाल, तर हे करू नका, हे टाळा आणि आपलं वैयक्तिक आयुष्य जितकं खाजगी ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आमच्यापैकी बरेच जण Instagramवरती आमचे अकाउंट्स आहेत, YouTubeवरती आहेत. तर आम्ही जे काही घालतो किंवा जिथे कुठे आम्ही जातो, जेव्हा आम्ही ते ड्रेस घातलेले असतात, तर ते ड्रेस ची लिंक असेल किंवा ते प्रॉडक्ट आम्ही टॅग केलं, तर त्यातून आम्हाला कमिशन मिळतं. म्हणून आम्ही ते सोशल मीडियावरती शेअर करतो. मग ते घातलेले इयरिंग्ज असतील किंवा नेकलेस असतील किंवा ड्रेस असेल, कुठली साडी असेल, ती तुमच्यासोबत शेअर केल्यामुळे आम्हाला त्या प्रॉडक्टच्या लिंकमधून मिळणारं कमिशन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून ते आम्ही शेअर करतो. कुठल्याही प्रदर्शनासाठी किंवा दिखाव्यासाठी किंवा लोकांना जळवण्यासाठी नाही. तर हीच गोष्ट आणि हाच फरक सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे, की त्या गोष्टीतून त्या व्यक्तीला जर पैसे मिळत असतील, तर हा त्याचा कामाचा भाग आहे. त्यामुळे ते काम त्यांनी केलंच पाहिजे. पण इतर लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, स्वतः कष्ट करावेत, मेहनत करावी. आपल्या कष्टातून कमवलेल्या पैशातून आपण जर काही केलं किंवा आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आपण काही केलं, एखादी ट्रिप प्लॅन केली किंवा एखादी वस्तू घेतली, तर त्यामध्ये वावगं काहीच नाही. आपण कोणाकडे पैसे मागत नाहीयेत. कोणाच्या पैशातून आपण आपला आनंद साधत नाहीयेत किंवा आनंद उपभोगत नाहीयेत. हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण इतरांकडून पैसे उधार उसनवारीवरती घ्यायचे आणि आपला शोक पाण्यामध्ये घालवायचं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं, की देवपूजा ही दाखवण्याची किंवा प्रदर्शनाची गोष्ट नाही. पण ज्यांचं काम आहे त्यांनी ते नक्की करावं. पण ज्यांना
उगीचच व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावरती शेअर करण्याची सवय आहे, त्यांनी ते आत्ताच करणं बंद करावं. यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, पण त्यामुळे तुमच्या संसाराला, तुम्हाला, स्वतःला नजर लागू शकते. यामुळे अनेक अडचणी आयुष्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे आपली पूजा, साधना आपल्यापर्यंत ठेवावी, गुप्तपणे करावी. आपली वैयक्तिक गोष्ट जी आहे ती सोशल मीडियावरती शेअर करू नये आणि नियमितपणे देवाची जशी जमेल तशी देवपूजा करावी, साधना करावी. काही नाही शक्य झालं तर नामस्मरण करावं. हे तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण नामस्मरणाला कुठल्याही नियमाची किंवा बंधनाची आवश्यकता नाही आहे. ते तुम्ही कुठेही करू शकता. अगदी झोपल्या जागेवर अंघोळ न करता देखील तुम्हाला नामस्मरण करता येतं. पण देवपूजा जी आहे ती शुद्धतेमध्येच करावी. म्हणजेच अंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच मग आपण देवपूजा करावी. आणि देवपूजा ही पूर्ण 5 उपचारांनी करावीच असं नाही. तुम्ही कोरडी देवपूजा, मानस देवपूजा केली तरी सुद्धा चालते. जेवढे मिनटं तुम्ही, अगदी 2 मिनटं जरी देवाला दिले, तरी ते 2 मिनटं तुम्ही फक्त आणि फक्त देवाच्या सानिध्यात राहावं. एवढी मनापासून तुम्ही पूजा करणं गरजेचं आहे. तरच ती सेवा किंवा पूजा जी आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचते. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्हिडिओ शेअर केला, कोणाच्या भावना माझ्यामुळे दुखावल्या गेल्या असतील तर तो उद्देश माझा नव्हता. अतिशय प्रामाणिकपणे, प्रांजळपणे मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.